मंत्र्यांसमोर 62 माओवाद्यांचं आत्मसमर्पण। कुख्यात माओवादी सोनू उर्फ भूपतीचं आत्मसमर्पण। समर्पित शस्त्रांमधून दिसली माओवाद्यांची तयारी। फडणवीसांचं विरोधकांवर जोरदार टीकास्त्र। निवडणूक आयुक्तांकडे नेमकी काय मागणी करावी हेच विरोधकांना माहित नाही। इतके गोंधळलेले विरोधक पाहिले नाहीत, फडणवीसांचं वक्तव्य। निवडणूक आयुक्तांसोबतच्या बैठकीनंतर ठाकरे बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद। सरकारचं निवडणूक आयोगावर डागलं टीकास्त्र। निवडणूक आयोगाचा सर्व्हर हॅक झालाय, जयंत पाटील यांचा गंभीर दावा। आमच्या तक्रारीची सर्वोच्च न्यायालयानं दखल घ्यावी, उद्धव ठाकरे यांची न्यायालयाकडे मागणी। याद्या सुधारत नाही तोवर निवडणुका नकोत, राज ठाकरे यांची मागणी। आयोग आमच्या तक्रारीची दखल घेत नाही, बाळासाहेब थोरात यांचा गंभीर आरोप। महाविकास आघाडीच्या आंदोलनाची हवाच गेली, शरद पवार महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळात जाणार नाहीत। पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे पवारांचा नकार। महाविकास आघाडीला हव्यात मतपत्रिकेवर निवडणुका, मतचिठ्ठी शक्य नसेल तर मतपत्रिकेवर निवडणुका घ्यायचा महाविकास आघाडीचा आग्रह। गोंदियाच्या पालकमंत्रीपदी इंद्रनील नाईक। बाबासाहेब पाटलांचा गोंदिया जिल्हा पालकमंत्रीपदाचा राजीनामा। प्रकृतीचं कारण देत अजित पवारांकडे पाठवला राजीनामा। रवींद्र धंगेकर गप्प बसेनात, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप। कुख्यात समीर पाटील मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या जवळचा। अजित पवार पुण्याच्या शनिवार पेठेतील तानपुरा पुलाच्या पाहणीला पोहोचले अजित पवार। चिंचवडमध्ये रील करणं पडलं महागात, फटाक्याच्या दुकानाचं हटके प्रमोशन करणं आलं अंगलट। वाकड पोलिसांनी रील स्टारला शिकवला धडा। टॅरिफ बॉम्बमुळे अमेरिकेत फराळ पाठवणं महागलं, यंदाच्या वर्षी मागणीत 25% घट। निवडक स्थानकात प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती बंद, दिवाळी दरम्यान गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेचा निर्णय। अभिनेता पंकज धेर यांचे निधन, कर्करोगामुळे उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास।